नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात वाघाची डरकाळी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार करण्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न असला तरी प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिका कॉरिडॉरच्या नियोजनाविरोधात नारे उमटू लागले आहेत. याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेणे अन्यायकारक असून या नवीन सीमांकनामुळे स्थानिकांच्या विकासावर गदा येणार आहे. 2 वर्षापूर्वी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाच्या प्रस्तावित कॉरिडॉरबाबत तातडीने स्थानिक जनतेने आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे वन विभाग तसेच भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाला कळवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच हा प्रस्ताव मान्य नसल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तसेच वनमंत्री यांच्याकडेही आम्ही मागणी करणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत सांगितले. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 550हून अधिक गावांमध्ये निर्बंध येण्याची शक्यता असल्याने आधीच वन्य प्राण्यांच्या त्रासाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार स्तरावरील लोकप्रतिनिधींनी देखील या नियोजनातील त्रुटींवर मत व्यक्त केलं. आमदार विनय कोरे यांनी सांगितलं की व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन सीमांकनाबाबत ठराव घेऊन संबंधित विभागाकडे देणे आवश्यक आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना सांगितलं की प्रकल्पाची माहिती गुप्त ठेवल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने स्थानिकांच्या हिताचे रक्षण करणं आवश्यक असून केवळ निर्बंधाची लादणूक करण्यापेक्षा सह अस्तित्वाचा विचार करावा असे त्यांनी सुचवले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.